कास्ट्राईब राष्ट्रीय परिवहन कर्मचारी संघटना अकोलाने एसटी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसाठी केली निदर्शने। मुख्यमंत्री यांनी 4 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय परिवहन कामगारांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र राष्ट्रीय परिवहन कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळाली नाही। केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शासकीय कर्मचारी आणि राष्ट्रीय परिवहन कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड तफावत निर्माण होईल। त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या तुलनेत राष्ट्रीय परिवहन कामगारांना भविष्यात निर्माण होणारी तफावत दूर करण्यासाठी राष्ट्रीय परिवहन कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी यासाठी 2024 ते 2028 या कालावधीच्या काळातील पगारवाढीचा कामगार करार करण्यात यावा किंवा राष्ट्रीय परिवहन कामगारांना वेतन आयोग लागू करावा। एप्रिल 2016 पासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा फरक देण्यात यावा। घरभाडे भत्तावाढीचा फरक देण्यात यावा। 2018 पासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता वाढीचा फरक देण्यात यावा। 4 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला एप्रिल 2020 पासूनच्या पगारवाढीचा फरक तात्काळ देण्यात यावा। पीएफचे कपात करण्यात आलेल्या वर्गणीची रक्कम खात्यामध्ये जमा करावी। भविष्य निर्वाह निधी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची वसूल करण्यात आलेली रक्कम जमा करावी। त्यामुळे पीएफ व एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज कामगारांना मिळण्याचा अडथळा दूर होईल। खासगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात आल्याने राष्ट्रीय परिवहन कामगारांना चालकांना कामगिरी मिळत नाही। त्यामुळे खासगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात येऊ नये। मध्यवर्ती कार्यशाळेतील कामे बाह्य संस्थेकडून करून न घेता राष्ट्रीय परिवहन कामगारांकडून करून घेण्यात यावी। राष्ट्रीय परिवहन कामगारांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा मोफत प्रवाह 5 वर्षभरासाठी देण्यात यावा व सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। शिस्त व आवेदन कार्यपद्धतीतील जाचक बाबींचा पुनर्विचार करून त्यात सुधारणा करावी। राष्ट्रीय परिवहन कामगारांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। मागासवर्गीयांचा भरती बढतीतील अनुशेष भरून काढण्यात यावा। मागासवर्गीयांचे प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी। आदी राष्ट्रीय परिवहन कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात यावी। आदी मागण्यांसाठी कास्ट्राईब राष्ट्रीय परिवहन कर्मचारी संघटनेबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात यावे। आदी मागण्यांचे निवेदन विभागीय नियंत्रक यांना देण्यापूर्वी संघटनेने विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने केली। यावेळी कास्ट्राईब राष्ट्रीय परिवहन कर्मचारी संघटना अकोला जिल्हा सचिव नंदरत्न खंडारे, विभागीय अध्यक्ष संजय इंगळे, उपाध्यक्ष प्रवीण तेलगोटे, सचिन तायडे, अनिल रोकडे, कुंदन पाटील, राजू वरघट, प्रकाश तायडे, महादेव अंभोरे, इर्शाद खान, विनायक इंगळे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज निदर्शने केली आहेत। त्यानंतर विभागीय नियंत्रक विलास राठोड यांना शिष्टमंडळाद्वारे जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।